टायगर संघ या स्पर्धेत सेकंड विजयावर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. सेकंड नंबरवर नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच आजच्या दिवसातील चौथा सामना पाहायला भेटत आहे तो चॅलेंजर्स बना टायगर्स. चला टायगर या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. टायगर संघ पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना हे सर्व असोसिएशनचे सर्व हे खेळाडू, कारण की 365 दिवसांमध्ये पूर्णपणे नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स मधील हे सर्व मेंबर्स या स्पर्धेत क्रिकेटचा आनंद घेत असताना 365 दिवसांमधील एक दिवस नक्कीच आपला आनंद लुटत असताना या मैदानामध्ये पूर्णपणे या मैदानाची शोभा वाढली गेलेली आहे. नवी मुंबई असोसिएशन रिअल्टर्सचे सर्व हे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना जर विचार केला तर एक लाजवाब ट्रॉफी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक या स्पर्धेत 4 संघ नक्कीच आपल्याला खेळत असताना दिसत आहे. एका साईडला वॉरियर संघ, NMAR वॉरियर संघ, त्याचप्रमाणे NMAR चॅलेंजर संघ, त्याचप्रमाणे NMAR चॅम्पियन संघ आणि चौथा संघ म्हणजेच NMAR टायगर संघ. जे विचार केला तर हे 4 संघ या स्पर्धेत पूर्णपणे आनंद घेत असताना 365 दिवसांमधील आजचा दिवस रोखून ठेवला होता. म्हणजे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ह्या सर्व असोसिएशनच्या खेळाडूंनी, म्हणजेच आजच्या दिवसामध्ये ह्या असोसिएशनच्या माध्यमातून कुठला संघ विजय होतो, कुठला संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी होतो बघितले जाईल. हा रंगला जाणारा सामना चॅलेंजर बना टायगर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संघाचे कर्णधार स्ट्राईकला येतो संतोष, नॉन स्ट्राईकला येतो गोलंदाज किशन वर्मा आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज निलेश माने. ना माने कशा प्रकारे आपल्या संघाला पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज झाले बघितले जाईल. पूर्णपणे नन्ना मुन्ना खेळाडू यष्टीरक्षका मागे यष्टीरक्षण करत असताना पहिला चेंडू, सुरेख फटका, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये नक्कीच श्री गणेशा होत असताना किशन वर्मा एक घनसोलीतील खेळाडू नक्कीच पाहायला भेटतात. आणि गडी बाद, डीजे कमबॅक. थँक्यू सुरेख संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 बाद 1 धावसंख्या. पूर्णपणे निलेश आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले होते. पहिल्या चेंडूला 1 धावसंख्या काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूला कुठेतरी मोरा बाद करण्यात यशस्वी झाले. तिसरा फलंदाज नंदू सज्ज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत निलेश माने सज्ज. श्याम फलंदाजी मार्फत सज्ज झाले. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. श्यामच्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू नक्कीच सुरेखरित्या फेकले गेले. सुरेख फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही, नक्कीच नसावा, कारण की आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू आणि धावसंख्या 2. 1 मोहरा बाद. शेवटचा चेंडू निलेश माने, सुरेख फटका, कार्पेट मध्ये टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज संघाचे कर्णधार ज्याने या स्पर्धेत सुरेख झेल पकडला होता तेच ते क्षेत्ररक्षक. आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फरकावी लागते ती 3. 1 मोहरा बाद. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रमेश मोरिया. स्ट्राईकला येतो संतोष. सुरेख फटका, पंच, आणि काय होतं बघितलं जाईल. गडी बाद.
डीजे कमबॅक. थँक यू. त्याला पंच नाही खेळणार सर, कारण की नाही नाही 4 चेंडू आणि जर विचार केला तर 4 धावसंख्या आणि 2 मोरे बाद. आतापर्यंतचा विचार केला तर एक चेंडू आणि एक षटक झालेला आहे. 4 रन झाले सर, 4. ओके ओके 3 रन डायरेक्ट. एक चेंडू आणि 3 धावसंख्या. रमेश मोरे गोलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख फटका. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. एका दुक्क्याने नक्कीच संघ इथे खेळत असताना आता समीकरण चेंज होत असताना धावसंख्या 4. 2 चेंडू 4 धावसंख्या. लाजवाब फटका. झेलची संधी काय होते बघितलं जाईल. एका दुक्क्याने भर. रणजित सर नक्कीच फलंदाजी मार्फत सज्ज झाले. धावसंख्या 5. 3 चेंडू आणि 5 धावसंख्या. गोलंदाजाचा विचार केला तर रमेश मोरिया सुरेख गोलंदाजी करत असताना आतापर्यंतचा विचार केला तर पहिल्या चेंडूला मोरा बाद झाला. 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या दिली आणि शेवटचा चौथा चेंडू घेऊन येत असताना मोरिया रमेश मोरिया चौथा चेंडू मारा करेल. फलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलेला चेंडू. एक धाव पूर्ण. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. सुरेख लाजवाब क्षेत्ररक्षण. लाजवाब चोटी धाव. बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण. सुरेख रन इन द बिटवीन द विकेट पाहायला भेटले या नन्नमुन्या खेळाडूच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 7. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच नसावा आणि सुरेख कॉलिंग दिली गेलेली या गोलंदाज क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 8. शेवटचा चेंडू. पाच चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 8. शेवटचा चेंडू. डॉट चेंडू झालेला आहे म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. डीजे थँक्यू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संघाचे कर्णधार ज्याने सुरेख झेल पकडली गेली होती. लाजवाब झेल पकडली गेली होती. विशाल. सुरेख फटका. झेलची संधी पण कुठेतरी अयशस्वी होत असताना विशाल यांच्या पहिल्या चेंडूला तोपर्यंत एक धावसंख्या. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 9. सुरेख
फटका नक्कीच लगावला गेला होता. एसटी रक्षकाकडनं कुठेतरी चुकी होत असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 9. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल, कारण की बघितलं तर आतापर्यंत 10 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. षटकार. थँक्यू. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते NMAR चॅलेंजर्स या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 16. पुन्हा एकदा फटका त्याच दिशेने त्याच प्रमाणे. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 17. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. विशाल सज्ज. झेलची संधी. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 18 चेंडू आणि 18 धावसंख्या. शेवटचं स्लॉगवरचं षटक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज कुठला सज्ज होतो बघितले जाईल. टायगर संघाचा नाणेफेकी विजयी झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज झाले ते चेतन. चेतन यांचा पहिला चेंडू. मारा करील ते रणजित. सुरेख. पंचांचा इशारा वाईड बॉल, म्हणजेच एक अतिरिक्त धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19. फटका नक्कीच टोलवला गेलाय. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 20. एक चेंडू आणि 20 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन सज्ज. फलंदाज सज्ज, ज्याने सुरेख फलंदाजी केली. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या डबल टू 22 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल नंदू. आपल्या फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुरेख फटका. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटले. चेतन सुरेख गोलंदाजी करत असताना इतक्या दुःख्याने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर येऊन पोहोचलेले. चेतन याचा चौथा चेंडू. पाजी यांनी मारलेला हा चेंडू. रणजित आणि गडी बाद. डीजे कमबॅक. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सारिका मॅडम फलंदाजीसाठी सज्ज. आणि नक्कीच या आधीच्या सामन्यात काही करू शकले नव्हते, पण शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे सारिका मॅडम फेस करतात बघितले जाईल. शेवटचा चेंडू. सारिका मॅडम फलंदाजी मार्फत सज्ज. शेवटचा चेंडू. सुरेख फटका मॅडम यांचा. मॅडम धावसंख्या काढा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता का नाही, आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत फळकावी लागते ती 25. विजयासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 26 धावसंख्या. डीजे. थँक्यू. सुरेख संगीत. विजयासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची. 24 चेंडू 26 धावसंख्या. नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्सच्या माध्यमातून ठेवली गेलेली ही क्रिकेट ची स्पर्धा नक्कीच एक लाजवाब स्पर्धा आतापर्यंत
पाहायला भेटत आहे, कारण की विचार केला तर 365 दिवसांमध्ये एक दिवस पूर्णपणे जल्लोष करत असताना हे सर्व खेळाडू पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण की विचार केला तर नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जात आहे. या टर्फमध्ये नक्कीच पूर्णपणे आनंद घेत असताना हे सर्व खेळाडूंचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि पूर्णपणे या स्पर्धेवर पकड कुठला संघ वर करतो बघितले जाईल, कारण की विचार केला तर आतापर्यंत वॉरियर्स हा संघ पूर्णपणे या स्पर्धेत पकड निर्माण करत असताना दिसला होता. आणि रंगला जाणारा सामना नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिएटर्स चॅलेंजर बना टायगर संघ विजयासाठी गरज असेल ती टायगर या संघाला 26 धावसंख्येची 24 चेंडू आणि 26 धावसंख्या. जर आतापर्यंतचा विचार केला तर टायगर हा संघ एक सामना नक्कीच विजय झालेला आहे. दुसरा सामना विजय करण्यासाठी पूर्णपणे वर्चस्व गाजवतं का नाही बघितले जाईल अपोजिट संघ म्हणजे जर चॅलेंजर्स या संघाला. जर चॅलेंजर संघाचा विचार केला तर पहिला सामना ही कुठेतरी पराजयाच्या दिशेने जाताना दिसले होते, आणि दुसरा सामना आता कशा प्रकारे विजय संपादित करतात बघितले जाईल. चॅलेंजर्स बना टायगर्स 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संतोष, स्ट्राईकला आहे तो निलेश, ज्याने या आधीच्या सामन्यात सुरेख फलंदाजी केली होती, गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी संतोष. संतोष टू निलेश. पहिला चेंडू नक्कीच सन्मान दिलेला चेंडू. एक धाव पूर्ण, सुरेख थ्रो पाहायला भेटला. आता काय होतं बघितलं जाईल. तोपर्यंत चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटते निलेश आणि राजेशच्या माध्यमातून. बघता बघता पहिल्या चेंडूला 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटल्या, कारण की विचार केला तर टायगर या संघाला 26 धावसंख्येची गरज असेल. फलंदाजी मार्फत फिरकवला चेंडू, झेलची संधी आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना दोन चेंडू आणि 3 धावसंख्या आणि गडी बाद. रणजित बाद. डीजे कमबॅक. डीजे करण्याचा प्रयत्न. नक्कीच पंतांचा इशारा. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा काय इतक्या दुःख्याने नक्कीच संघ आता कुठेतरी खेळत असताना धावसंख्या 5. विजयासाठी गरज असेल ती 20 चेंडू आणि 21 धावसंख्येची. 20 चेंडू आणि 21 धावसंख्या. निलेश फलंदाजीसाठी सज्ज. सुरेख फटका. जवाब फटका पाहायला भेटला होता आपल्या फॉलोअर 2 मध्ये, पण संतोष काही झेल पकडू शकले नाही. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. शेवटचा चेंडू. 19 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. रमेश फलंदाजी मार्फत सज्ज. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा. वाईट बॉल. सुरेख नटराज आदाई पाहायला भेटत होते ती फलंदाजाकडनं. सुरेख फटका. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 8. 6 चेंडू आणि 8 धावसंख्या. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. नक्कीच रमेश मोरे फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज किशन वर्मा. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. 17 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता निलेश याने, पण कुठेतरी अयशस्वी होत असताना निलेश. पण गोलंदाजाची दाद दिली जाईल किशन याची.
टोलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि खराब थ्रो. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या केल्या गेल्या टायगर संघाच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1-1. झेलची संधी. निलेश बा डीजे कमबॅक. थँक्यू. विजयासाठी गरज असेल ती 14 चेंडू आणि 15 धावसंख्येची. पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धावसंख्या, एक धाव पूर्ण. नो +1. 2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 13. समीकरण चेंज होत असताना 14 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. सन्मान दिलाय नक्कीच. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या 14. 13 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. फलंदाजी मार्फत विशाल सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. रमेश सुरेख कॉलिंग पाहायला भेटली रमेशच्या माध्यमातून. तोपर्यंत एक्क्या दुक्क्यामध्ये भर. धावसंख्या 16. विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 10 धावसंख्या. बारा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले. त्या सारिका मॅडम कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. सुरेख चेंडू, सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. आणि जर विचार केला तर वुमेन्स ही कुठे कमी पाहायला भेटत नाही या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेत असताना सारिका मॅडम. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. जरा गोलंदाजी दाद दिली जाईल. सुरेख कामगिरी करत असताना सारिका मॅडम या स्पर्धेमध्ये 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. सुरेख गोलंदाजी सारिका मॅडम यांची. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोअर टू मध्ये नक्कीच पाहायला भेटे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंतचा विचार केला तर 4 धावसंख्या दिली सारिका मॅडम यांनी गोलंदाजी मार्फत. रमेश मोरिया आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. कॅचची संधी आणि कुठेतरी अयशस्वी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं पण लाजवाब प्रयत्न केला गेला होता. सुरेख प्रयत्न तरी अयशस्वी वाटला पाहिजे. बघा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला गेला होता कुठेतरी अयशस्वी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं. 8 चेंडू आणि 5 धावसंख्या. लाजवाब प्रयत्न केला गेला. जवाब गोलंदाजी मॅडम यांची. शेवटचा चेंडू. 7 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 5 धावसंख्या. गोलंदाजी सुरेख आवडले असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजे या मॅडम साठी. आता नो बॉल नक्कीच फेकला गेला. आता कुठेतरी समीकरण चेंज होत असताना 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 2 धावसंख्या. कुठेही जाऊ नका. पाहत राहा नवी मुंबई असोसिएशन ऑफ द रिअल्टर्स आयोजित अंडरम क्रिकेट स्पर्धा. सुरेख आयोजन ते पाहायला भेटते. NMAR च्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. सुरेख आयोजन. 6 चेंडू 2 धावा. 2 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय ज्याने सुरेख फलंदाजी केली होती आणि गोलंदाजी सुरेख करत असताना दिसतो का नाही बघितले जाईल. श्याम उर्फ नंदू. पहिला चेंडू. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. सीमारेष लगत षटकार.
थँक्यू. यानंतरचा होणारा सामना चॅम्पियन बना चॅलेंजर्स. चला चॅम्पियन्स बना चॅलेंजर संघ सुरेख नक्कीच पूर्ण